जल जीवन मिशन योजनेचा सावळा गोंधळ। परवानगी नसताना ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध टाकीचे बांधकाम। जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीला ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली नसताना ठेकेदाराने मनमानी कारभार करून समितीच्या जागेवर अवैध बांधकाम करून पाण्याची टाकी उभारण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सदर प्रकरणात ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, ठेकेदार मात्र मस्त दिसून येत आहेत। डोणगाव पासूनच जवळच असलेले ग्राम नागापूर या गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत योजना देण्यात आली। सदर योजना ही 1,25,34,000 रुपयांची असून या योजनेचे 3-13 वाजल्याचं चित्र समोर येत आहे। वितरण व्यवस्थेच्या पाण्याची टाकी ही एका समितीच्या जागेवर उभारण्यात आली असून या जागेचे दानपत्र सुद्धा घेण्यात आले नाही। जल जीवन मिशन या योजनेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वितरण व्यवस्थेच्या टाकीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची हमी घेतल्यानंतरच ही योजना गावासाठी मंजूर होते। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीच जागा उपलब्ध करून दिली नाही। ठेकेदाराने मनमानी करून समितीच्या जागेवर टाकी उभारली असून सदर टाकीचं 40 ते 50% बांधकाम झाल्याचे दिसून येते। आता ती जागा वादग्रस्त झाली असून सदर जल जीवन मिशनच्या वितरण व्यवस्थेच्या टाकीचे बांधकाम अवैध असून ते थांबवण्यात आलेले असल्याचा महाप्रताप नागापूर इथं समोर आलाय। सदर प्रकरणी नागापूर इथं कार्यरत असलेल्या ग्रामसेविका खिल्लारे काय म्हटल्यात बघूया। नागापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत योजना दिलेली आहे। कशा पद्धतीने त्या योजनेचं काम चालू आहे, कुठपर्यंत आलं? सदर योजनेबाबत आजपर्यंत गावापर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले आहे आणि गावात पाणी चालू आहे। या योजनेसाठी वितरण व्यवस्थेसाठी पाण्याचे टाकीचे बांधकाम चालू आहे। असं कळतं की ती जी जागा आहे ती पंच कमिटीची आहे, काय सांगा? सदर जागा ही पंच कमिटीची असून त्या संदर्भात टाकीसाठी म्हणजे जे टाकीचे बांधकाम आहे आजपर्यंत जे झालेलं आहे त्याबद्दल जे ठेकेदार आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बांधकाम चालू केलेलं आहे। त्या पंच कमिटीकडून दानपत्र घेण्यात आलं आहे का? नाही, ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचं दानपत्र मिळालेलं नाही। तसंच पंच कमिटीला ग्रामपंचायत मार्फत आपण त्यांना मागणी केलेली आहे दानपत्राविषयी। दानपत्र दिलेलं नाही आहे आजपर्यंत। बरं, जे बांधकाम झालं हे कोणाच्या परवानगीने झालं? परवानगी त्यांनी ग्रामपंचायतची घेतलेलीच नाही आहे। ठेकेदारांनी परस्पर बांधकाम चालू केलेलं आहे। टाकीचे झालेले बांधकाम हे ठेकेदाराने कुठल्याच प्रकारची पूर्वसूचना न देता बांधकाम चालू केलेलं आहे। ग्रामपंचायतला सांगितलंच नाही का? ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची त्यांनी अर्ज किंवा कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही। सदर प्रकरणी ग्रामीण पाणी पुरवठा संबंधित अधिकाऱ्यावर व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास एवढेच, मात्र आणखीन सविस्तर पुढील भागात।